शिकणाऱ्या मशीनची कहाणी. श्रोतेहो नमस्कार. मी डॉक्टर दीप्ती सिधये राष्ट्रीय विज्ञान दिनी म्हणजेच 28 फेब्रुवारीला महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या माझ्या मशीन लर्निंगवरील लेखाचे वाचन करीत आहे. सध्या आपण एका जादुई भासणाऱ्या जगात वावरतो आहोत. नेटफ्लिक्ससारखा OTT प्लॅटफॉर्म तुम्हाला कोणता चित्रपट किंवा कोणती वेबसिरीज आवडेल याचा अंदाज करतो. स्पॉटिफायसारखे ॲप तुम्हाला आवडतील अशा गाण्यांची शिफारस करते. स्पॅम फिल्टर तांदूळातल्या खड्यांप्रमाणे स्पॅम ईमेल निवडून बाजूला काढतो. या सगळ्यांमागे आहे आजच्या युगाचे तंत्रज्ञान, मशीन लर्निंग. विचार करू शकणाऱ्या, शिकू शकणाऱ्या आणि स्वतंत्र निर्णय घेऊ शकणाऱ्या यंत्रांची पूर्वी फक्त विज्ञान कथांमध्ये असणारी कल्पना आता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाली आहे. मशीन लर्निंग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे एक उपक्षेत्र आहे, जे मशीनना अनुभवातून आणि डेटावरून शिकण्यास व स्वतःहून सुधारणा करण्यास मदत करते. पारंपरिक प्रोग्रामिंगमध्ये संगणकाला नियम किंवा सूचनांचा संच दिल्यावर त्यांचे पालन करून संगणक आउटपुट तयार करतो. मशीन लर्निंगमध्ये तुम्ही संगणकाला दिलेल्या डेटाचे विश्लेषण करून तो शिकतो. मशीन लर्निंगच्या विकासातील सुरुवातीचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे 1943 मध्ये मानवी मेंदूच्या कार्यप्रणालीपासून प्रेरित असलेले न्यूरल नेटवर्कचे पहिले गणितीय मॉडेल. पुढचा टप्पा होता ट्युरिंग चाचणीचा. 1950 मध्ये ॲलन ट्युरिंगने यंत्रे विचार करू शकतात का असा प्रश्न करताना ट्युरिंग चाचणी प्रस्तावित केली. एका खोलीतून एक माणूस प्रश्न विचारतो. दुसऱ्या खोलीत 2 उत्तरं देणारे असतात, एक माणूस आणि एक संगणक. प्रश्न विचारणाऱ्याला फक्त लिखित उत्तरे दिसतात. दोन्हीपैकी कुठले उत्तर मशीनने दिले आहे हे प्रश्न विचारणाऱ्याला जर ओळखता आले नाही तर याचा अर्थ होतो की मशीनने अगदी मानवी पद्धतीने संवाद साधला आहे. याचाच अर्थ मशीनने ट्युरिंग टेस्ट पास केली आहे. या मशीन लर्निंगच्या प्रगतीने गेल्या काही दशकात अधिक वेग पकडला, कारण इंटरनेटमुळे मशीनना शिकण्यास प्रचंड प्रमाणात डेटा उपलब्ध झाला. मशीन लर्निंगचा थोडा पूर्व इतिहास जाणून घेतल्यावर आता आपण वळूया मशीन लर्निंगच्या प्रकारांकडे. मशीन लर्निंगचा पहिला प्रकार आहे पर्यवेक्षित अर्थात सुपरवाइज्ड मशीन लर्निंग. यात लेबल केलेल्या डेटाचा वापर करून मशीन डेटाचे वर्गीकरण करायला शिकते. आता बघा, छोट्या मुलाला समजा आंबा हे फळ ओळखायला तुम्हाला शिकवायचे आहे. तुम्ही काय कराल? तुम्ही त्याला आंब्याचे फोटो दाखवून सांगाल की हा आंबा आहे. इतर कुठल्या फळांचे, उदाहरणार्थ कलिंगड, स्ट्रॉबेरी, केळी अशा इतर फळांचे फोटो दाखवून तुम्ही त्या लहान मुलाला सांगाल की हा आंबा नाही. इथे आंबा आहे आणि आंबा नाही ही झाली 2 लेबल्स. आता हीच प्रक्रिया पुन्हा पुन्हा केली, म्हणजे वेगवेगळी फळं दाखवत राहिलं, पुन्हा पुन्हा आंबेही दाखवत राहिलं, तर हळूहळू ते मूल आंब्याची वैशिष्ट्ये म्हणजे आकार किंवा रंग हे आंबा या लेबलशी जोडण्यास शिकेल. म्हणजे हळूहळू त्याच्या लक्षात येईल की वेगवेगळ्या आकारांची, रंगांची, ढंगांची फळं त्याच्यासमोर जेव्हा येतात तेव्हा एका विशिष्ट आकाराचं, एका विशिष्ट रंगाचं, एका विशिष्ट ढंगाचं किंवा सुगंधाचं फळ हे आंबा आहे. थोडक्यात ते लहान मूल तो विशिष्ट आकार, रंग, सुगंध यांना आंबा आहे या लेबलशी जोडण्यास शिकेल. आणि मग इथून पुढे समोर आंबा दिसला की या फळाचे नाव आंबा आहे हे ते लहान मूल लगेच ओळखू शकेल. आता अशाच पद्धतीने ईमेलचा स्पॅम फिल्टर काम करतो. आपल्याला माहिती आहे, आपल्या ईमेल बॉक्समध्ये काही मेल्स असतात ज्या आपल्या कामाच्या असतात आणि काही मेल्स असतात त्या स्पॅम असतात, आणि त्या स्पॅम ईमेल्स आपल्याला वेगळ्या काढायच्या असतात. स्पॅम फिल्टर मशीन लर्निंगमध्ये डेटा गोळा करतो, त्यांचे वर्गीकरण करतो, ईमेलच्या वेगवेगळ्या सूची केल्या जातात आणि तपशील अभ्यासून ईमेलचा विषय, प्रेषक पत्ता इत्यादी वैशिष्ट्ये निवडली जातात.
थोडक्यात लक्षात येतं की अशा प्रकारचा प्रेषक पत्ता असेल तर ज्याला आपण म्हणतो हा ऑफिशियल ॲड्रेस असावा, त्यामुळे ही ईमेल कामाची आहे. परंतु एका विशिष्ट प्रकारचा ईमेल ॲड्रेस असेल तर तो स्पॅम असू शकतो. हे मशीनला हळूहळू लक्षात येऊ लागतं. त्याचबरोबर ईमेलचा विषय किंवा इतरही ईमेलची वैशिष्ट्ये अभ्यासली जातात. काही चाचण्या होतात आणि मग नवीन ईमेल स्पॅम आहे की नाही हे ओळखण्यास मशीन सज्ज होते आणि त्यावर हुकूम नवीन आलेल्या ईमेलला इनबॉक्समध्ये पाठवायचं की स्पॅम फोल्डरमध्ये पाठवायचं हा निर्णय मशीन घ्यायला शिकते. मशीन लर्निंगचा दुसरा प्रकार आहे अपर्यवेक्षित लर्निंग अर्थात अनसुपरवाइज्ड लर्निंग. या प्रकारात लेबल नसलेल्या डेटामधील नमुने शोधले जातात. म्हणजे कल्पना करा, एकाच प्रकारच्या असलेल्या वाट्या आणि एकाच प्रकारचे असलेले चमचे यांचा एकत्रित ढीग करून एखाद्या लहान मुलासमोर ठेवला आणि त्या वस्तूंचे नाव न सांगता, याचाच अर्थ त्याला कुठलेही लेबल न लावता त्यांचे वर्गीकरण करायला सांगितले. म्हणजे इथे ह्या वस्तूचे नाव चमचा आहे किंवा ह्या वस्तूचे नाव वाटी आहे अशा प्रकारची माहिती दिली गेली नाही, जी आधीच्या उदाहरणात म्हणजेच सुपरवाइज्ड मशीन लर्निंगमध्ये आंबा आहे किंवा आंबा नाही ही लेबल्स सांगितली गेली होती. पण ह्या अनसुपरवाइज्ड मशीन लर्निंगमध्ये हे काहीही सांगितले नाही, पण वस्तूंचे वर्गीकरण करायला सांगितले. आता ते लहान मूल काय करेल, वाट्या आणि चमच्यांच्या आकारातील फरक ते लक्षात घेईल आणि त्या प्रकारे हळूहळू दोन वेगळे ढीग त्यांचे करायला लागेल. म्हणजेच कुठल्याही लेबल विनाच ते मूल चमचे आणि वाट्या वेगळे काढेल. कसे तर मुलाने वस्तूंमधला पॅटर्न शोधला आणि त्यानुसार वस्तूंना दोन गटात विभाजित केले. या प्रकारच्या लर्निंगमध्ये संगणकाला लेबल नसलेल्या डेटाचा ढीग देऊन त्याला स्वतःहून नमुने अर्थात पॅटर्न्स शोधण्यात सांगितले जाते. टार्गेटेड मार्केटिंग किंवा लक्षित मार्केटिंगसाठी ग्राहकांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये गटबद्ध करणे, त्यांच्या वर्तनावर आधारित उत्पादने सुचवणे यासाठी या मशीन लर्निंगचा उपयोग होतो. मशीन लर्निंगचा तिसरा प्रकार आहे रिइन्फोर्समेंट लर्निंग. यात मशीन ट्रायल अँड एररद्वारे शिकते. खरं तर रिइन्फोर्समेंट लर्निंग हे एखाद्या पाळीव प्राण्याला प्रशिक्षण देण्यासारखे आहे. यात प्राणी वेगवेगळ्या कृती करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याने काही चांगले केले, उदाहरणार्थ चेंडू आणणे, तर त्याला बक्षीस मिळते आणि काहीतरी वाईट केले, उदाहरणार्थ बूट चावणे, तर त्याला शिक्षा केली जाते. हे परत परत घडल्यावर हळूहळू तो पाळीव प्राणी अशा कृती निवडण्यास शिकतो ज्यामुळे त्याला सर्वाधिक बक्षिसे मिळतात आणि अशा कृती टाळण्यास शिकतो जिथे त्याला शिक्षा होते. तुमच्या लक्षात आलं असेल की या लर्निंगचा वापर करून संगणक व्हिडिओ गेम खेळायला शिकू शकतो. उदाहरणार्थ एखाद्या व्हिडिओ गेममध्ये दरवेळी खड्ड्यात गेल्यावर गुण जर कमी होत असतील तर पुन्हा पुन्हा ती कृती केल्यानंतर मशीन हे शिकतं की आता खड्डा टाळायला हवा. अशा प्रकारे संगणक व्हिडिओ गेम खेळायला तर शिकतोच, पण त्याचबरोबर स्वयंचलित गाडीचा विकासही अशा प्रकारच्या मशीन लर्निंगमुळे झाला आहे. आत्ता मशीन लर्निंगचे प्रकार जेव्हा आपण समजून घेतले तेव्हा आपण मशीन लर्निंगची काही ॲप्लिकेशन्स अर्थात अनुप्रयोग पाहिले. उदाहरणार्थ प्रतिमा ओळखणे, स्पॅम फिल्टरिंग, सोशल मीडियावरील शिफारस प्रणाली म्हणजेच रेकमेंडेशन्स. ह्या सगळ्या ॲप्लिकेशन्स व्यतिरिक्तही अनेक इतर क्षेत्रात मशीन लर्निंगचे उपयोग आहेत. मशीन लर्निंग महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अर्थात मशीन लर्निंगच्या प्रगतीचा उंचावत जाणारा आलेख बघताना हे लक्षात ठेवायला हवं की मशीन लर्निंगच्या वेगाने होणाऱ्या प्रगतीच्या रथावर आरूढ आपण होतो आहोत, पण दुसरीकडे नैतिक मूल्यांचे भान ठेवून या रथावर नियंत्रण ठेवणंही आपल्या दृष्टीने गरजेचं आहे. आता आपण शिकणाऱ्या मशीनची कहाणी हा मशीन लर्निंगवरील लेख ऐकलात. या लेखाचं लेखन आणि वाचक स्वर होता डॉक्टर दीप्ती सिधये.
धन्यवाद.